आरक्षण देण्याची गरज नव्हती असं साहजिकच साधा प्रश्न उपस्थित होतो. मग सगळे सोयरेंवर गेल्या 15-20 दिवसांपासून तुम्ही प्रेशर तेच सांगताय. कुठं अडचण येते आहे का? हा सगळे सोयरेचा मुद्दा सरकार बाजूला सारून कुणबी नोंदी असणाऱ्यांना आणि नसणाऱ्यांना वेगळा प्रवर्ग घरातून आरक्षण देण्याचं ठरवलेलं आहे. ते आज वाटायला इथून मागं नाही. ते आज बोलताना शब्द गेला त्यांच्याकडून की नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण. इथून मागं ती आमच्या नजरेत नव्हतं. जे कोण 5-25 जण येतं त्यांना मराठा म्हणून घ्यायचं होतं. म्हणलं जाऊन ते 5-25 जणांसाठी काय होतं, एखादी बार राय तुला कवर काय राहायचं ती, तुला वाटलं एखादी बार रातची ती उडलं तर ये आमचं घ्यायला, परत देतो आम्ही तुला, अडचण नाही ये. ते आज थोडंसं क्लिअर झाल्यासारखं वाटतंय. परंतु मराठा समाजाला पण माझी एक विनंती आहे थोडक्यात, कारण ही पत्रकार परिषद ही का भाषण नाही आहे सारखं करायला. मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक झालेली नाही, अंमलबजावणीत फसवणूक झाली असं तुम्ही म्हणू शकता. समजून घेत जा. कधी पण अंमलबजावणी करायला फसवणूक करायला लागलं सरकार असं म्हणू शकता. मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक केली, गोड गोड बोलले, अधिसूचना निघाली, कळतंय ना, अधिसूचना निघाली सगळ्या सोयऱ्यांची. 2012-2001च्या कायद्यात दुरुस्ती होणार आहे हे समजून घ्या. आपल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षण, 1 रुपया बी फी लागणार नाही, हो कायदा घेऊन आलो आपण, निर्णय घेऊन आलेला. त्याच्यात अशा 5-7 गोष्टी करून आलेले आहेत. उगा असं कुणी काही म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला गोड बोलून माघारी पाठवलं नसलं. गोड बोलण्यातले आपण इतक्या कच्च्या तालमीतले नाही आहेत, जरा समजून घ्या. हा, तुम्ही एक म्हणू शकता की अंमलबजावणी सरकार फसवणूक करायला लागलं, हे म्हणू शकता. पण तुमचं प्राधान्यक्रम कशाला राहील? आता त्यांनी तर सांगितलं 20 तारखेला अधिवेशन याचा अर्थ राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याच्यावर मग वेगळा प्रवर्ग वगैरे वगैरे करणार. पण तुमचा आग्रह कशासाठी राहील? आणि आत्ता कुठल्या मुद्द्यावर तुम्ही कालपर्यंत कुठलाही उपचार घ्यायला तयार नव्हते, पाणी प्यायला तयार नव्हते, कुठल्या मुद्द्यावर तुम्ही औषध उपचार घेतलं किंवा पाणी घेतलं? ते समाज ऐकायला तयार नव्हता. काय झालं, आमचं दोघांचं एकमेकाचं एवढं आतून नातं झालं आता समाजाचं आणि माझं. आम्ही एकमेकाला किती बोलतो, खवळतो, पण आम्ही लांब जात नाही. त्यांच्या खालून किंकाळ्या येणं ते सहन होण्याच्या पलीकडच्या होते. आणि समाज दम खायला तयार नव्हता. समाजाने वेगळंच आंदोलन हातात धरायची तयारी सुरू झाली. त्यापेक्षा आपणच स्वतःला सलाईन लावून घ्या, आणि त्या सलाईन लावून घेतल्यात. आणि माननीय न्यायालयाचा पण निर्णय आला होता. परंतु माझा समाज खऱ्याने सांगतो, एखादी जरी माझ्याकडून चूक झाली तरी मी त्या गोष्टीसाठी समाजासाठी लढणारच आहे. त्याच्यामुळे कुणी शंका गैरसमज केला म्हणून लगेच तिथंच विषय संपलाय काय? पुढं आहेच ना आणखीन. कुणी जर म्हणलं आपल्याला फसवलं फसून दे, पुन्हा सुरू करू डबल. आपण काय मोडक्या पायाचे आहेत का त्यांच्यावर? पुन्हा सुरू करू ना. आपण आपल्याला विश्वास ठेवून आपण मिळवायचं. सगळे सोयरा कायद्यावरच आपण ठाम आहेत. तुमच्या प्रश्नाचं उत्तर, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीच पाहिजे आणि 20च्या आतच पाहिजे. कारण आंदोलनाची दिशा समाज बदलणार आहे, त्याला मी काय करू शकत नाही. अधिवेशनामध्ये सुद्धा याच सगळे सोयरेंवरच निर्णय घ्यावा, याच्यावर चर्चा करावी. त्याच्यानंतर मग हा जो अहवाल आहे राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर जो काही वेगळा प्रवर्ग देणार त्याच्यावर चर्चा करावी, असं तुमचं मागणी आहे? माननीय शिंदे साहेबाचा आणि माननीय फडणवीस साहेबाचा जर काही गोड गैरसमज असला की कुणबी नोंदी मिळाल्यात त्यांना आरक्षण देऊ आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी हे देऊ, त्यांनी तो गैरसमज काढून टाकावा. आम्हाला सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे. ती गठीत केला त्याच्यासाठीही गोरगरीब समाज लढला आहे. यांच्यामुळेच तो गठीत झालेला आहे मागासवर्ग आयोग. पण ते 5-25 जणांसाठी 12-13 जण आहेत त्यांना लागत होती. त्यांच्यासाठी तर आपलं मोठं मन आहे. जसं मोठं मन आहे या समाजाचं, माझं नाही म्हणत, माझ्या समाजाचं एवढं मोठं मन आहे, तुम्हाला ते लागत तुम्ही ते घ्या, आम्ही हे घेतो, आम्हाला जे पाहिजे ते. इथं का जोर जबरदस्ती नाही. आणि याच्या पलीकडे सांगतो, जे मुलींसाठी मोफत शिक्षण आणलंय फार मेडिकलपर्यंत आहे, त्याच्या सगळ्या जाती धर्मांच्या मुलीला सुद्धा आणलंय. सगळ्या जाती धर्मातल्या, म्हणजे आमच्याकडे असला आखुडपणा नाही. केशेचा GR आणला, केशेचा सगळ्या जाती धर्माच्या आमच्यामुळे मागं व्हायला लागल्या. हे मग ते बाजूला जाते आणि त्याला काय करावं मग? आणि तेव तर ज्या पक्षात आहे ना, तेव त्याच्या पक्षातल्या लोकांचे